महाराष्ट्र सरकारचा हलकटपणा किती आणि नालायकपणा किती याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. हा खरं तर सरकारपर्यंत पोहोचवा की नालायकपणा किती करणार. महाराष्ट्र बोर्ड जे आहे HSC बोर्ड यांनी काय केलंय, यांनी आज निकाल दिला. खरं तर माझ्यासारख्या साध्या माणसाला 1 वर्ष आधीपासून माहिती होतं की 3 मेला पेपर आहे नेटचा, आणि तरी सुद्धा हे माहिती असून सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या बोर्डाने 2 मेला म्हणजे आज 12वीचा निकाल लावला. उद्या पोरांची नॅशनल एक्झाम आहे. देशभरातून लाखो विद्यार्थी परीक्षा देणार आहे, पण महाराष्ट्राच्या पोरांना बर्बाद कसं करायचं हे आमच्या माननीय शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला दाखवून दिलं. त्याबद्दल खरं तर आम्ही त्यांचे अगदी म्हणजे पैतान काढून आभार मानले पाहिजे. आता त्याचं पुढे काय केलं पाहिजे ते मी बोलणार नाही, पण किती हलकटपणा असावा सरकारचा. आणि खरंच सरकारमध्ये बसणारे इतके नालायक लोक कसे असू शकतात की नालायकपणा आहे की त्यांना सेन्सच नाही आहे देशात काय चाललंय, पोरांच्या आयुष्यात काय चाललंय, पोरं किती मेहनत करतायत, त्यांचं करिअर काय आहे, की आमच्या मराठी पोरांना फक्त झेंडे घेऊन तुमच्या मागे पळवायचंय म्हणून हे फालतू धंदे तुम्ही करतायत पोरांचं आयुष्य बरबाद करण्याचं. आमची सरकारला विनंती आहे, बाबांनो हे नका धंदे करू द्या. पोरं त्यांच्या आयुष्यात काहीतरी करतायत तर तुम्ही तर झेंडे घेऊन फिरले, तुमचं भलं झालं, आमच्या पोरांचं होऊ द्यावं. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि शिक्षण मंत्र्यांपर्यंत तर आधी गेला पाहिजे.